कुसुंबेच्या हॉटेलमध्ये सुद्धा मी सरकारच्या आलेल्या प्रतिनिधी सांगितलं होतं तुम्ही 54 लाख नोंदी द्या. तुम्ही आता 54 लाख नोंदी दिल्या तर त्या सगळ्या सोयऱ्याचा उपयोग होणार आहे, नसता काय उपयोग होणार नाही. पण या सगळ्या गोष्टी आता प्रक्रियेत आहेत. जर सरकारनं म्हणलं एक मुदत दिली या काळापर्यंत आम्ही करणारच, तेव्हा तुम्ही मागे घेणार का की आता समजा मातोरीला मुक्काम आहे किंवा पुढचा मुक्काम आहे बोरीबाबळ, तिथून परत येणार का? सरकारनं जर तसं तुमच्याशी चर्चा केली तर बसून चर्चा केली आणि काही केलं तर एक इंच मागं सरकारणार नाही. 7 महिने वेळच दिला ना, पण ते खोटं बोलतायत की आम्ही अमुक केलं तमुक केलं. बसा समोर माझी निषिद्ध करून दाखवतो माझी काही चूक नाही. माझी काय चूक आहे? मी मीडियाच्या समोर बोलले, मराठ्याने ऐकले, आपल्या लेकराची काय चूक नाही. आपलं लेकरू मराठ्यांच्या न्यायासाठी भांडतंय. माझ्या समाजाला माहिती आहे. मी 1.5 महिन्यापासून सांगतो नोंदी द्या. आता 2 दिवसात तुम्ही म्हणणार प्रक्रिया सुरू आहे. आधी झोपले होते का? आधी झोपले होते? 1.5 महिना 2 महिने 7 महिने वेळ दिलाय तुम्हाला, थोडा नाही. आणि आम्हाला एक कळत नाही आम्हाला, तुम्हाला अडचण काय आमच्या नोंदी सापडलेल्या असतो? अडचण काय का देत नाहीत? का अन्याय लावला माझ्या मराठा समाजावर तुम्ही? पण आता तोडगा निघाला पाहिजे ना, तोडगा तर निघाला पाहिजे. मी काय करू तोडग्याला? मी काय करू? तोडगाच काढ. आतापर्यंत मुख्यमंत्र्यांच्या, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या, शिंदे साहेबांच्या शब्दाचा मान सन्मान करून 1 महिना मागितला, 40 दिवस दिले, 2 महिने मागितले दिले. आता ही 23 डिसेंबर ते आता 23 जानेवारी आली, 1 महिना झाला. तुम्ही केलं काय? पाठीमागे 3 महिने दिले होते. तुम्ही काय करता? तुम्ही मला खोटं नाही ठरू शकत, कारण मी मीडियासमोर बोललो की मी नशिबवान आहे. मीडियासमोर बोललो, अंधारात बोललो असतो ना, हे म्हणले असते याचा दोष आहे. आणि समाजाला काही कळालं नसतं. आता जर शिष्टमंडळ तुम्हाला भेटायला आलं कुठल्याही टप्प्यावर, तर तुम्ही चर्चा करून त्या संदर्भातला विचार विनिमय करायला तयार आहात? विचार विनिमय फिनिमय काही नाही, पण आम्ही चर्चेचे दार बंद नाही केले. आम्ही चर्चेत त्यांनी बंद केले असले तर आमचे बांध नाही. काय असं माहिती मिळाली की काही मंत्री असं म्हणतायत, काही मंत्र्यांचं एकमत झालेलं आहे की आता चर्चा नको आहे, कारण त्यांनी सांगितलं कुणबीचं नोंदी त्या तपासलेल्या आहेत, आता अधिवेशन घ्यायचंच आहे, मराठ्यांना आरक्षण देणार म्हणून शपथ मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे. नाही करायचं नको करू म्हणा चर्चा. कोण मंत्री आहे ना, नको करू म्हणा, नको करू. अडचण आमचे दार बंद. मग अच्छा, त्यांनी जर असं म्हणलं तर तुमचे दार बंद, ते चर्चेला नंतर तुम्ही तयार आहे? अरे जा तिकडे, नाही बस चर्चेला बे. मग हे बघा, जर आम्हाला फालतूत काढणार असला, माझ्या समाजाचा अवमान करणार असाल तर मला समाज मोठा आहे. म्हणजे आम्ही म्हणतो चर्चेचे दार बंद होते 20 तारखेनंतर, तरी कालच सांगितलं चला जाऊ द्या. आमच्यातले काही लोक म्हणले चर्चेचे दार खुले ठेवा, आपल्याला जे पाहिजे ते पाहिजेच. हिंमत नाही चर्चा करायला यायला. हो, त्याला हिंमत लागते चर्चा करायला यायला. की हा आडमुठेपणा आहे, मराठ्यांचा हा सगळा पाठिंबा असताना त्यांना न्याय मिळायचं तर चर्चेतून न्याय मिळतो. आता आम्ही काय म्हणलं चर्चा नाही, तुमचेच मीडियाचे बांधव सांगत चर्चा नाही करायची म्हणतात. नाही करायचं जा तिकडे, नको करू, नको करू जा. आता तुम्ही या भूमिकेवर आहात, सरकार पण भूमिकेवर आहे, तुम्ही चर्चेला तुमचे दार खुले आहेत. पण हा जो जनसागर आहे, तुम्ही आता जर सांगितलं की आता कारखाना म्हणजे शहागड पासून ते पुढे गेवराईपर्यंत ही संख्या आहे, तर ही संख्या आता आकड्यात मोजू शकता आणि ही संख्या बघितल्यानंतर सरकार हादरू शकतं असं तुम्हाला वाटतं? तुम्हाला खरं सांगू का, मी जर चुकीचं असतो ते लोकच आले नसते. लोकांनी मीडियाच्या माध्यमातून ऐकलेलं आहे सरकार आपल्याला येड्यात काढेल. लोकांना माहिती आहे कोण आहे ती. माझा समाज शांततेत पोषण करणारे घेणारे, त्यांचं त्यांनी ठरवावं. तुम्हाला असं स्पष्टपणे म्हणायचंय की तुम्ही ज्या पद्धतीनं बोट तुमच्याकडे दाखवताय की आम्ही सगळं करतोय, मग ही जनता का वेडी आहे असं म्हणायचं तुम्हाला? त्यांना वाटतंय आम्ही येडे आहेत. मी चुकीचं असतो तर जनता चालली नसती, आणि ह्याच जनताने त्यांना गादीवर बसलेले. आणखीनही मुख्यमंत्री शिंदे साहेबानं आणि फडणवीस साहेबानं मनावर घेऊन मराठ्यांना 54 लाख प्रमाणपत्र त्याच्या परिवाराला द्यावे. त्यांनी आडमुठ्याच्या भूमिका जाऊ नये, ह्याच जनतेने त्यांना बसवलेलं आहे. हीच जनता घरी बसली. तुम्ही आता शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब या दोघांवर विश्वास दाखवताय, ते करतील असं तुम्ही म्हणताय. दुसऱ्या मुख्यमंत्र्यांचा काय आक्षेप आहे अजित पवार यांचा? मी कुठे म्हणलं आक्षेप आहे? नाम ते म्हणताय त्यांचं नावच घेत नाही, कारण ते दोघं जण करतात त्यांच्यावर विश्वास आहे. त्यांचं नाव घेऊन काय करायचं? ते म्हणते कारवाई करू, आमच्या आलेल्या लोकांवर कारवाई करू. इतक्या वर्षातून मराठ्यांच्या लेकराला न्याय मिळायला लागला आणि तुम्ही कारवाई करू. काय करावं त्यांची अपेक्षा करून ते कारवाई करू. बोलताना असं बोलतो काही जण येणार आहेत, म्हणजे जसं काय लयच कोण मोठा लागून गेल्यासारखं. अरे मायबाप जनता आहे, दैवत मानायला पाहिजे जनतेला. जनतेला दैवत मानायला पाहिजे, दैवत जनतेला असं असतं. आणि आपल्या जातीतले लेकरं इथं आता त्यांना न्याय मिळायला लागला, रक्त जाळून जीवाची बाजी लावून.
आता राहायला पाहिजे बाबा. चला त्यांनी बी पुढाकार दाखवा आणि तिघांनी एकत्र येऊ. मराठ्यांच्या 54 लाख नोंदी तुम्ही म्हणताय ना, आपलं कधी बी समाजाला न्याय द्यायचा म्हणून 4 पावलं माग असते. तिघांनी बी एकत्र यावा. आता स्पष्ट नाव घेतो साम टी व्हीवरती की मुख्यमंत्री शिंदे साहेबांना, फडणवीस साहेबांना, अजितदादांना तिघांनाही एकत्र यावं. मोठं मन करून मोठ्या मनातून लक्ष घालून 54 लाख नोंदी कुणबी प्रमाणपत्र द्यावेत. 54 लाखांच्या परिवाराला द्यावं. एकूण आकड्याचा डाटा द्यावा आणि सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढावा. आमचं काय म्हणणं नाही. म्हणजे सोप्या टप्प्यावर आलेला आहे, फक्त दिरंगाई सुरू आहे. सोप्या टप्प्यावर मी हे 1.5 महिन्यापासून सांगतो, आज नाही. आणि माझा मायबाप समाज ते ऐकतो सुद्धा. माघार कशामुळे घेईल? नाही घेणार. काय करणार तुम्ही? करून करून गोळ्या घालताल मला. याच्या पलीकडे काय करताल?